नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज जी आपण मुद्रा घेणार आहोत त्याचं नावही मी नंतर सांगेन, पण त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, त्याचं सूचन करेल असा एक अनुभव मला सुरुवातीला शेअर करावासा वाटतोय. ती गोष्ट मी आधी सांगते, तो अनुभव आधी सांगते आणि मग आपण आजच्या मुद्रेकडे वळूया. मी जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी शिकले तेव्हा त्याच्या पहिल्या लेवलला आम्हाला एक प्रॅक्टिकल दिलं होतं. ते प्रॅक्टिकल असं होतं की शांत झोपायचं. शवासनात जसं आपण अंगठ्यापासून मन काढत 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 वर आणतो तसं आणायचं. हळूहळू ट्रान्समध्ये जायचं आणि तिथे गेल्यावर अशी कल्पना करायची की आपण एका कॉफिनमध्ये किंवा शवपेटीमध्ये बंदिस्त आहोत आणि आपल्याला त्या शवपेटीतून सुटायचे. मी साधना करत होते, मी एनलायटन्ड होते ऑलरेडी, माझ्या संकटांवर मी मात करू शकले होते, त्याच्यामुळे मला त्याचा त्रास नाही झाला. पण मी तिथे बघितलं की तिथे असलेल्या 90% लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिकदृष्ट्याच बाहेर पडायचं होतं खरं तर, पण इतका त्रास झाला. कोणी हातपाय मारत होते, कोणी रडत होते, कोणी ओरडत होते, कोणी हात झाडत होते असे, कारण त्यांना सुटताच येत नव्हतं. हे निदर्शक होतं की आपणच आपल्या या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्या काही बेड्या आपल्या भोवती घालून घेतलेल्या असतात त्या आपल्या प्रगतीतला अडथळा ठरत असतात, त्यातून आपल्याला सुटता येत नाही. हा अनुभव माझ्यासाठी खूप डोळे उघडणारा ठरला, कारण दुर्दैवाने आज असे असंख्य लोक आहेत की जे या अशा बेड्या घेऊन वावरतात आणि त्याच्यामुळे नको ते आयुष्य, मरू दे ते आयुष्य इथपर्यंत टोकाच्या भावना त्यांना येतात. यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, या बेड्या तोडण्यासाठी, गरुड भरारी घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशी मुद्रा आज आपण घेणार आहोत. ती मुद्रा म्हणजे गरुड मुद्रा. गरुडाच्याच नावाची आहे, त्यामुळे गरुड भरारी घेण्यासाठी ती उपयुक्त ठरेल हे मी वेगळं सांगायची गरज नाही. गरुड जसा लिबरेटेड असतो, मुक्त असतो, तसं मुक्त आपण जर व्हायचं असेल तरीही त्यासाठी गरुड मुद्रा उपयोगी पडते. मी या जन्मीच्या पूर्वजन्मीच्या बेड्या असा उल्लेख केला. याचा अर्थ असा आहे की आपल्याला या जन्मी किंवा मागच्या जन्मी जे काही ट्रॉमॅटिक अनुभव आलेले असतात, जे काही दुःखद किंवा नको असलेले अनुभव आलेले असतात, ज्या नकारात्मक भावना आपल्या मनात जाग्या झालेल्या असतात काही ना काही निमित्ताने, त्यांच्या इतक्या बेड्या आपल्या भोवती पडलेल्या असतात, कारण आपण लेट गो करू शकत नाही. त्यांनी ह्याच्यासाठी एक मुद्रा मी आधी ऑलरेडी दिलेली की लेट गो करायला जी मदत करते ती, तसंच ही मुद्रा आहे की जी लेट गो करायला मदत करते, की गेल्या आहेत त्या, जे झालं ते झालं, त्या सगळ्या बेड्या तोडून टाकून आपण जर सुखात जगायचं असेल तर त्यासाठी ही मुद्रा मदत करते आणि त्याच्यामुळे ही मुद्रा करायला हवी. मात्र ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत गूढ अशी मुद्रा आहे, त्यामुळे ती एका भागात होणार नाही, म्हणून मी ती 2 भागात घेणार आहे. आता पहिल्या भागात आपण त्याच्या करायच्या 3 पद्धती बघणार आहोत. आठवडाभर तुम्ही त्या करून बघा, तुम्हाला काय काय फरक जाणवतात ते बघा आणि मग पुढचा आपण एपिसोड करूया पुढच्या रविवारी. तेव्हा तुम्हाला ते जास्त प्रकर्षाने जाणवेल की त्याचे काय फायदे आहेत. नाही तर मी नुसती जंत्री आत्ता करण्यात काही अर्थ नाही. त्याची जी साधी सोपी लावायची पद्धत आहे ती म्हणजे पद्मासनात किंवा सुखासनात बसा किंवा खुर्चीवर बसा. तसं जर बसता येत नसेल तर वज्रासनात ज्यांना येत आहे त्यांनी वज्रासनात बसावं. मात्र झोपून करायची ही मुद्रा नाही, ही बसूनच करायची. मान आणि पाठकणा ताठ असला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं उजवं मनगट डाव्या मनगटाच्या पुढे आणायचं. हात बोट ही सगळी फाकलेली आणि मग ते हात जवळ आणून हे दोन्ही जे अंगठे आहेत ते एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे. ही झाली गरुड मुद्रा. करायला अगदी सोपी आहे. दोन्ही हातांची बोटं फाकवायची आहेत, ते हात जवळ आणायचे, उजवं मनगट डाव्या मनगटाच्या वर, हे दोन्ही अंगठे एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे. ही झाली गरुड मुद्रा. गरुडासारखे पंख ह्याच्यात पसरलेले आहेत, हे असे करायचे नाहीत, हे असेच करायचे आहेत. ही झाली गरुड मुद्रा. हे हातही ताठ पाहिजेत, एक हात असा एक हात ताठ असं चालणार नाही, हे दोन्हीही ताठ. म्हणून मनगटावर मनगट ठेवलं की एकमेकांचा आधार मिळतो, त्यामुळे ते काय एवढं कठीण नाही आहे. तर ही अशा तऱ्हेने जी केली जाते ती आहे गरुड मुद्रा. ही त्याची हातांची स्थिती झाली. आता ती लावायची कशी ते बघूया. त्याच्यात 3 पद्धती आहेत, तिन्ही पद्धती छान आहेत.
त्यातली पहिली पद्धत जी अशी आहे ती चक्रा बॅलन्सिंग करणारी पद्धत आहे. म्हणजे हे हात असेच करायचे, मात्र हे हात पहिल्यांदा मूलाधार चक्रापाशी ठेवायचे. मी तुम्हाला चक्रांचा फोटो दाखवतेय, त्यामुळे कुठे ठेवायचे ते कळेल. बेंबीच्या खाली आपल्या जननेंद्रियांच्या जवळ, पण ते हात अशा प्रकारे आकाशाकडे तोंड करून असे ठेवायचे तिथे. आणि 10 दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे, डोळे बंद. त्यानंतर ते हात जरा वर आणून स्वाधिष्ठान चक्रापाशी ठेवायचे. तेव्हा हात थोडेसे असे कललेले आपल्या आतल्या साईडला. त्याच्यानंतर ते मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र, मी दाखवलंय आताही दाखवते. नाभी चक्र म्हणजे बेंबीच्या वर 4 बोटं असतं, तिथे ते ठेवायचे. आणि त्याच्यानंतर ते अनाहत चक्रापाशी आणेवाडीपर्यंत हे पूर्ण असे करायचे. म्हणजे तळहात आतल्या साईडला, हे अनाहत चक्राची जागा आहे, इथे ठेवायचे. त्यानंतर अशाच ते विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र असे न्यायचे. काही जण याच्यात असं करतात की ते फक्त अनाहत चक्रापाशी ठेवतात. ती झाली दुसरी पद्धत. म्हणजे विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार इथपर्यंत नेत नाहीत. काही जण आज्ञाचक्रापर्यंत नेतात, सहस्रारपर्यंत नेत नाहीत. यातली कुठचीही पद्धत केली तरी चक्रा बॅलन्सिंगला आपल्याला मदत होणार आहे, हे नक्की आहे. आणि जेव्हा चक्रा बॅलन्सिंग होतं, मी मागेही सांगितलं की चक्रांमध्ये आपल्या निगेटिव्ह इमोशन्स ज्या आहेत त्या साचून राहिलेल्या असतात आणि त्या आपल्या कुंडलिनीच्या प्रवाहाला अडथळा क्रिएट करतात. आणि त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटणं वगैरे वगैरे हे जे सगळं होतं, जीवनातला उत्साह संपणं, आजारपण सतत येणं, हे सगळं त्याच्यामुळे होत असतं. तो प्रवाह जेव्हा मूलाधार चक्रापासून सहस्रारपर्यंत अविरोध जातो, तेव्हा आपल्याला चैतन्याचा, त्या ईश्वरी चैतन्याचा स्पर्श होतो आणि आपलं जीवन सुधारतं. शारीरिक मानसिक दोन्ही स्तरांवर सुधारतं. त्यामुळे ती झाली एक पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे की हे असं धरायचं, अनाहत चक्रापाशी ठेवायचं आणि उकार करायचा 10 श्वास होईपर्यंत. म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आणि उकार करत तो सोडायचा. हे शांतपणे करा. एकाच झटक्यात तुम्ही स्ट्रेस फ्री होता की नाही ते बघा. हा अनुभव विलक्षण आहे. डोळे मात्र बंद पाहिजेत आणि लक्ष आपल्या श्वासावर आणि उकारावर केंद्रित पाहिजे. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत जी आहे ती, हे हात असेच अनाहत चक्रापाशीच ठेवाते आणि त्याच्यानंतर आपण शवासनात जसं करतो, डोळे बंद मिटून, पण तेव्हा आपण झोपलेले असतो, इथे आपण बसलेल्या अवस्थेत करतोय की पायाच्या अंगठ्यापासून आपलं चित्त, डोळे बंद असताना आपलं चित्त हळूहळू हळूहळू वर आणत आपल्या सहस्रारपर्यंत न्यायचं. आणि मग ते मन हळूहळू खाली आणत 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 इथे अनाहत चक्रापाशी आणायचं. आणि मग तोपर्यंत श्वास मंद झाला, आपण स्थिर झालो की अशी कल्पना करायची की आपण काट्याकुट्याच्या दगडांनी भरलेल्या वाटेवर चालतोय. आजूबाजूला दाट झाडी आहे आणि ते दगड काटे आपल्या पायाला बोचतायत, रक्तबंबाळ होत आहेत आपले पाय. ही जी झाडं आहेत त्यांच्याने अंगावर ओरखडे उठत आहेत, मात्र तरीही आपण चालतोय कारण आपल्याला समोर एक प्रकाश दिसतोय आणि त्या प्रकाशापर्यंत आपल्याला जायचंय. हे सगळं अत्यंत शांतपणे तुम्ही असं हळूहळू जर प्रोग्रेस केलं तर तुम्हाला खूप हे होईल. आता हे दगड, काटे, झाडं, बोचरी हे सगळं कशाचं प्रतीक आहे? तर आपल्या आयुष्यातली संकट, व्याधी यांचं ते प्रतीक आहे. त्याने आपण रक्तबंबाळ होत असतो, पण तरी आपण चालत कुठे असतो? त्या दिव्य प्रकाशाच्या दिशेने. मग त्या दिव्य प्रकाशाच्या दिशेने जाता 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 हळूहळू या जखमांचंही काही वाटेनाचं होतं. तो प्रकाश आपल्याला खुणावत असतो आणि ज्या वेळेला आपण तिथे पोचतो त्यावेळेला आपण मोकळे झालेले असतो पूर्ण. या सगळ्या यातनातून, या चक्रातून सुटून आपण गरुड भरारी घ्यायला सज्ज झालेले असतो. हाही अनुभव मी करून बघितलं, हे खूप छान वाटतं हे सुद्धा. तर त्याच्यामुळे हेही प्रेरक आहे खूप. हा अनुभव शांत करणारा तर आहेच, स्ट्रेस फ्री करणारा आहे आणि प्रेरक आहे. म्हणजे जर जीवनात काहीतरी आपण करायला पाहिजे याची ॲम्बिशन जागवणारं आहे. तुम्ही हे तिन्ही प्रकार करून बघा. जो प्रकार तुम्हाला सगळ्यात छान वाटतो तो तुम्ही करा. तिन्हीपैकी कुठचाही केला तरी चालेल, पण स्ट्रेस फ्री व्हायचं असेल, ह्या बेड्या तोडायच्या असतील, आयुष्यातल्या संकटांवर मात करायची असेल, समस्यांवर मात करायची असेल आणि गरुड भरारी घ्यायची असेल तर गरुड मुद्रेसारखा उपाय नाही.
मात्र त्याचबरोबर एक सावधगिरीची सूचना, ही अत्यंत प्रभावी मुद्रा आहे, त्यामुळे ज्यांना अनकंट्रोल्ड हाय BP आहे किंवा ज्यांना अतिशय तीव्र स्वरूपाचा हृदयविकार आहे त्यांनी ती एकतर करू नये किंवा केली तर अगदी 2-5 मिनिटापर्यंतच करावी आणि त्रास जर व्हायला लागला तर तिथे ती मुद्रा थांबवावी. कोणतीही मुद्रा खरं तर त्रास व्हायला लागला तर तिथल्या तिथे ती थांबवायची असते. हे मी आत्तापर्यंत अनेक एपिसोड्समध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ती खबरदारी घ्याल अशी मला आशा आहे किंवा घेत असाल याची खात्री आहे. आता ह्या सगळ्या पद्धती आपण बघितल्या. आता ह्या का उपयोगी पडते ही गरुड मुद्रा आणि त्याचे इतर फायदे काय काय आहेत हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. कारण ह्याच एपिसोडमध्ये ते सगळं केलं तर ते हेवी बंबार्डिंग होईल आणि काहीच केलं जाणार नाही. तोपर्यंत माझी विनंती मात्र अशी आहे की हे तीनही अनुभव तुम्ही करून बघा, तीनही प्रकारे करून बघा. तुम्हाला जे छान वाटतं तो अनुभव, ती मुद्रा, त्या प्रकारे आठवडाभर ही मुद्रा करा आणि मग आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.